क्षेत्र मग ते कोणतंही असो, प्रामाणिकपणे, निष्ठेने व संस्थेच्या हितासाठी केलेल्या कामाची नोंद ही समाजाकडून निश्चितच घेतली जात असते, असं प्रतिपादन राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी डॉक्टर भालचंद्र वाईकर यांच्या सेवा गौरव कार्यक्रमाप्रसंगी केलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे माजी अधिष्ठाता प्राणीशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर भालचंद्र बाबूराव वाईकर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले। या निमित्त एका खासगी सभागृहामध्ये शनिवारी कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रमास प्रमुख माजी विभागीय आयुक्त डॉक्टर उमाकांत दांगट, माजी महापौर नंदकुमार घोडेले, देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, कॅग आंतरराष्ट्रीय संबंध संचालक निलेश पाटील, IAS यांची मंचावरती प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर भालचंद्र वाईकर व अहिल्याताई वाईकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। संयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर राम चव्हाण यांनी प्रास्ताविक केला। प्रारंभी प्रथमेश कुलकर्णी यांनी बासरीवरती स्वागतगीत सादर केला। सन्मानपत्राचं लेखन डॉक्टर SG शिंदे तर डॉक्टर कैलाश अंबुरे यांनी वाचन केलं। डॉक्टर सरदार सिंह बैनाडे यांनी सूत्रसंचालन व शर्वरी वाईकर यांनी आभार मानलं। प्रारंभी डॉक्टर ऋतुजा निलेश पाटील, धीरज वाईकर, शर्वरी वाईकर, डॉक्टर NL जाधव, शिवभूषण जाधव यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं। कार्यक्रमासाठी संयोजन समितीचे डॉक्टर भगवान साखळे, डॉक्टर GD खेडकर, डॉक्टर लक्ष्मीकांत शिंदे, डॉक्टर कैलास पाथरीकर, डॉक्टर संजय कवडे, डॉक्टर भास्कर साठे आदींनी प्रयत्न केले। यावेळी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले, किशोर शितोळे, नंदकुमार घोडेले, डॉक्टर उमाकांत दांगट यांनी वाईकर यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले। सत्काराला उत्तर देताना डॉक्टर वाईकर यांनी गेल्या 36 वर्षांपासून अध्यापन संशोधन क्षेत्रात अत्यंत निष्ठेने काम केलं, असं सांगत त्यांच्या कार्यकाळावरती प्रकाश टाकला। बरोबर। लक्षात राहते की नाही किती वर्ष झालं? 8 वर्षापासून मी ओळखतो आणि मी जेवढा ओळखतो ॲज अ पर्सन, माझं लग्न झालं त्यावेळी ते झुलॉजी डिपार्टमेंटचे प्रोफेसर होते विद्यापीठामध्ये। त्यावेळी ते प्रोफेसर होते, त्यानंतर अधिष्ठाता झाले, सायन्स फॅकल्टीचे अधिष्ठाता झाले आणि खूप कमी माणसं मी असे पाहिलेले आहेत। कारण मी स्वतः प्रशासनात आहे, त्यामुळं एक सिव्हिल सर्वंटला ना एक गर्व असतो की प्रशासनामधलं आम्हाला सगळ्यात जास्त कळतं। बरोबर, हा गर्व असतो सगळ्या सिव्हिल सर्वंटला। म्हणजे तुम्ही कोणाशी बोलत असाल तर त्यांच्या बोलण्यातून कळत न कळतपणे ते येतं तुम्हाला काय करायचं त्याच्यातून, है ना? पण आमचे सासरेबाव त्याचे नाही बरं का। म्हणजे अकॅडमिक्स मधला माणूस ज्याला प्रशासन कळतं अशी खूप कमी लोक म्हणजे सुरुवातीच्या बोलण्यातून सुद्धा आलेलं आहे। पण अकॅडमिक्स मध्ये प्रशासन करणारा माणूस आणि प्रशासन चालवायची कॅपॅबिलिटी असण्याचं, शिस्त असण्याचं आणि सगळे रूल्स रेग्युलेशन्स माहिती असण्याचं प्रमाण तुम्हाला खूप कमी दिसेल। त्यापैकी एक म्हणजे आमचे सासरेबाव। बरेचसे लोक तुम्हाला आयुष्यात खूप सारे अचिव्हमेंट्स केलेले दिसतील, म्हणजे खूप कर्तबगार लोक आपल्या या देशामध्ये जन्मलेले आहेत, आपल्या या देशामध्ये त्यांनी खूप सारं काम केलेलं आहे। बरोबर, आणि कर्तबगार लोक तुमच्या आजूबाजूला सुद्धा पाहायला तुम्हाला भेटत असते। पण बऱ्याच वेळा आपण हे विसरतो की सुरुवात कुठून झाली, है ना? सुरुवात कुठून झाली आहे व्यक्तीची ते पाहणं खूप गरजेचं। म्हणजे शेवट कुठं होतोय हे तर महत्वाचं आहेच, की आपण कुठं जाऊन पोहोचतोय ते खूप महत्वाचं आहे। बट प्रति माननीय प्राध्यापक डॉक्टर भालचंद्र वाईकर, माजी अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा तथा वरिष्ठ प्राध्यापक प्राणीशास्त्र विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर। आदरणीय सर, शैक्षणिक क्षेत्रातील 3.5 दशकांच्या देदीप्यमान कारकिर्दीनंतर आपण सेवानिवृत्त झाला आहात। खरे तर निवृत्ती ही काही आपली वृत्ती नाही, त्यामुळे आपले संशोधन कार्य अविरत सुरूच राहणार आहे यात कसलीही शंका नाही। सर, अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथे 60 वर्षांपूर्वी शेतकरी कुटुंबात बाबूराव आणि हौसाबाईंच्या पोटी आपला जन्म झाला।
आई वडिलांसोबतच आपल्या जडणघडणीत रझाकाराविरोधातील आंदोलनामध्ये सहभागी झालेले मामा उत्तमराव भोसले आणि आपल्या सहचारिणी सौभाग्यवती अहिल्याताई यांचे मामा रामराव आवरगावकर उर्फ अण्णासाहेब हेही हैदराबाद मुक्ती संग्रामात ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी। या दोघांचा वैचारिक ऐतिहासिक असा समृद्ध आणि वारसा आपणास लाभला आहे। सर सोनेगावातील कैकाडी महाराज विद्यालयात आपले शालेय शिक्षण तर रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगाव येथील SGGM महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण आपण घेतले। पुढे जळगावच्या MJ महाविद्यालयात MSc झुलॉजी केले। अमरावती विद्यापीठात MPhil तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून PhD ही सर्वोच्च पदवी संपादन केली। प्राध्यापक विजय लोमटे या आपल्या गुरूंकडून स्वयंशिस्त हा गुण आपण घेतला। लगेचच चाळीसगावच्या राष्ट्रीय महाविद्यालयात आपण अधिव्याख्याता म्हणून रुजू झाला। आपण अध्यापन क्षेत्रातील निम्मी सेवा खानदेशात तर उर्वरित सेवा मराठवाड्यात केली। अध्यापन संशोधनासह आपल्या आवडत्या मधमाशीवरील संशोधन संवर्धन व जनजागृतीमध्ये आपण रमला। जवळपास 300 शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनात आपण ट्रेन केले। आपले कार्य खऱ्या अर्थाने बहरले ते विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता म्हणून। तत्कालीन कुलगुरू माननीय डॉक्टर प्रमोद येवले यांनी टाकलेल्या विश्वासात आपण पात्र ठरलात। तद्वतच विद्यमान कुलगुरू माननीय डॉक्टर विजय फुलारी यांचाही विश्वास आपण संपादन केला, आपण पार पाडला। सर आपण राज्य व केंद्र स्तरावरील अनेक समित्यांवर काम केले आहे, मात्र कुठल्याच विचारसरणीच्या चौकटीत आपण अडकला नाही। यामुळे मोजकाच मात्र दूर दूर पर्यंत असा मैत्रीचा परीघ विस्तारला। या काळात आपण जवळपास PhD सह 20 ऑर्डिनन्स तयार केले। आपण 17 संवैधानिक समित्यांच्या माध्यमातून सादर केलेले अहवाल शैक्षणिक क्षेत्रात गाजले। वायकर समिती गठीत झाली की अनेकांना धक्का बसायचा तर काही जण धसका घेत। शैक्षणिक क्षेत्रातील अनागोंदी आणि बेबंदशाहीला लगाम घालण्याचे काम या आपल्या समितीच्या शिफारशीने झाले। निवृत्तीच्या अखेरच्या दिवसापर्यंत आपण कार्यरत राहिला। खरे तर मधुमक्षिका पालन हा आपला ध्यास आणि श्वास राहिला आहे। मधमाशी परागकणांचा संचय करते, त्याप्रमाणे आपण ज्ञानकण वेचून पुढच्या पिढीकडे संक्रमित केले। मधमाशीचा डंख मारणे हा गुण जर सोडला तर जिद्द, चिकाटी, सातत्य, निष्ठा आणि आयुष्य वाहून घेणे यासारखे मधमाशीचे गुण आपण आत्मसात केले। संस्थेविषयी निष्ठा, वरिष्ठांबद्दलची प्रामाणिकता आणि कामातील समर्पण हे आपले गुण वादातीत आहे। आदरणीय सर, एवढा व्याप असला तरी कौटुंबिक जबाबदारीही आपण नीटपणे सांभाळत आहात। आपल्या पत्नी सौभाग्यवती अहिल्याताई, कन्या डॉक्टर ऋतुजा व इंजिनियर चिरंजीव धीरज यांची आपणास मोलाची साथ लाभली। DW पॉवर सर्व्हिसेसच्या माध्यमातून चिरंजीव धीरजने आज आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे। सुनबाई शर्वरी याही अत्यंत कुटुंबवत्सल व उपक्रमशील आहे। या चौकोनी संसारात आपले अत्यंत कर्तबगार जावई निलेश पाटील व सुनबाई शर्वरी यांची भर पडली। IAAS असलेले निलेश पाटील हे राष्ट्रीय स्तरावर नवी दिल्लीत कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया मध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे। एका अर्थाने सुखी माणसाचे घर शोधणाऱ्या माणसाला आपलाच पत्ता द्यावा लागेल असे आम्हास वाटते। उत्तम संशोधक, हाडाचा शिक्षक, मोजकेच मात्र कामाचे बोलणारा दिलदार मित्र, अजात शत्रू व्यक्तिमत्व असलेला संवेदनशील माणूस, अशा अनेक गुणांमुळे आपण अष्टपैलू म्हणून ओळखले जात आहात। आपला हा सन्मान म्हणजेच आपल्या कार्याबद्दलची कृतज्ञता होय। सेवानिवृत्ती आणि षष्ट्यब्दी पूर्ती निमित्त आज
सेवा गौरव सोहळ्यात आपणास मानपत्र प्रदान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. आपले संपूर्ण जीवन 4 ओळीत सांगायचे तर एवढेच म्हणता येईल. मंजिले है अपनी, मंजिले है अपनी, दौड़ है अपनी, मंजिले है अपनी, दौड़ है अपनी, हर कदम पर लिखी कहानी है अपनी, ना किसी से पीछे, ना किसी से पीछे, ना किसी से आगे, हम सफर है खुद के, राहें है अपनी. रोके हजार हो फिर भी न थमे, रोके हजार हो फिर भी न थमे, क्योंकि जीत भी अपनी और उड़ाने भी है अपनी, और उड़ाने भी है अपनी. असला पण हा कार्यक्रम प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि बंधू आज या ठिकाणी यावं ही वायकर सरांची खूप दिवसापासून इच्छा होती आणि वायकर आणि त्यांच्या वतीने डॉक्टर साखळे हे सतत माझ्या मागे असायचे की यावं. आणि मी सुद्धा ठरवलं होतं वायकरांना तुम्ही एकदा सांगितले कुठेही असेल तरी तुमच्या या सेवापूर्तीसाठी नक्की येईल. कारण एक अत्यंत कर्तव्यनिष्ठ, एक हाडाचा शिक्षक, एक संशोधक, एक प्रशासक अशा या माझ्या सहकार्यांच्या सेवामुक्तीला जाणं हे माझं एक नैतिक एक कर्तव्य होतं आणि त्यासाठी जयपूरवरून या ठिकाणी मी आलो. वायकरांच्या संदर्भात अनेक लोकांनी या ठिकाणी सांगितलंय. आपण तर अगदी प्रत्यक्ष त्यांना जाणताय. वायकरांचा संबंध ज्यावेळी मी या ठिकाणी कुलगुरू म्हणून 2019 जुलैमध्ये आलोय तेव्हापासून आलाय. सुरुवातीच्या काळामध्ये ते एक इन्चार्ज टीम म्हणून कार्यरत होते. आम्ही त्यांना तशाच पद्धतीने एक्सटेन्शन दिले. पुढे ज्यावेळी अधिष्ठातांच्या निवडी झाल्या किशोर सुतोडेजींची एक जबरदस्त शिफारस होती की नाही वायकर टीम झाले पाहिजे. आणि मी थोडासा शासन होतो कारण ते एक मितभाषी होते. काही असं प्रशासनामध्ये जे असं कौशल्य त्या कदाचित त्या कालावधीमध्ये आम्हाला दिसलंही नाही. पण किशोरजींचा त्यांच्यावरती प्रचंड विश्वास होता. तोच विश्वास टाकून मी त्यांना डीन सुद्धा केलंय. आणि नंतर माझ्या उरलेल्या कालावधीमध्ये कुलगुरूंच्या जे भालचंद्र वायकरांचं जे सहकार्य मला मिळालं ते निश्चितच वापरण्यासारखं. जवळपास आज 44 वर्ष मी या शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. त्यापैकी 41 वर्ष माझ्या प्रशासनामध्ये केले. तो प्राचार्य असो, विद्यापीठाच्या सर्व स्टॅच्युटरी बॉडीज वरती असो, जवळपास सुदैवाने एक 6 विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. या सर्व याच्यामध्ये माझ्या मनावरती जो एक ठसा उमटवला तो वायकरांच्या कार्यशैली. एक अभ्यास कारण या ठिकाणी शितोळजींनी सांगितलं की विद्यापीठाचे ऑर्डिनन्स, कारण विद्यापीठ हे कायद्याच्या चौकटीत चालतं. किशोरजी कोणाच्या अरेरावीने चालत नसतं आणि ते कायद्याच्या चौकटीतच चाललं पाहिजे. त्या दृष्टीने ऑर्डिनन्स असो, डायरेक्शन असो, स्टॅच्यूट असो, हे जे असतात ते लिगल इन्स्ट्रुमेंट आहे. ते बनवून विद्यापीठाचं कामकाज चालावं या पद्धतीने आम्ही सुरुवात केली. आणि त्यासाठी त्यावेळी प्रकल्पगुरू म्हणून वक्ते सर असो किंवा वायकर असो किंवा साखळेजी असो, आमचे व्यवस्थापन समितीतील माझे सहकारी करपेसर आहेत, या सर्वांनी खूप चांगल्या तऱ्हेने त्यावेळी सहकार्य दिलं आणि आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली. पहिल्यांदा तो त्यांनी जो बनवलेला PhD ऑर्डिनन्स आहे. नंतर सेंट्रलाइज ऍडमिशन झाल्या. कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीच्या ज्या अपॉइंटमेंट्स आहेत ज्या आम्ही 2020ला सुरू केल्या, आज सुद्धा त्या सतत सुरू आहेत आणि त्याच्यावरती एकही लिटिगेशन आलेलं नाही. ते आमच्या या डायरेक्शन्स. विद्यापीठाने जे अकॅडमिक ऑडिट सुरू केलंय त्याचे मित्रांनो वाकवून अगदी राज्यस्तरावरती झाली. माननीय जे सचिव आहेत उच्च होते म्हणजे रस्तोगी साहेब, त्यांनी अगदी ऑनलाईन पद्धतीने त्याचा डेमो घेऊन त्याचं ॲप्रिशिएशन दिलं
आणि जॉईंट बोर्ड ऑफ व्हाईस चान्सलरच्या मीटिंगमध्ये अनेकदा सांगितलंय की बाबूंनी जे ट्रिपल साठी पद्धत अवलंबली आहे ते तुम्ही वापरा. अशा पद्धतीचे एक सहकारी मला प्राप्त झाले, त्यामुळे एक प्रचंड विश्वास त्याच्यामध्ये मी त्यांच्यावरती टाकला आणि अनेक कमिट्यामध्ये मी त्यांना इन्व्हॉल्व केले. पण वायकर साहेब, काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्ही काहीही काम केलं नाही, विद्यापीठाला खूप मागे नेलं, पण तुम्ही त्याची चिंता करू नका. जो प्रामाणिकपणे काम करतो त्याला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नसते. आपल्याला प्रमाणपत्र समाजाने दिले, आपल्याला प्रमाणपत्र आपल्या विद्यापीठाने दिलं, आपल्याला प्रमाणपत्र आपल्या सहकाराने दिलं. कारण आपलंच प्रशासन एक असं असेल की ज्यामध्ये एक ऐतिहासिक बाब होती की कुठल्याही विद्यापीठाच्या सिनेटने एखादं रिझॉल्युशन घ्यावं, पूर्ण एक्सटेन्शन द्यावं. त्यामुळे कोण काय बोलतं, ज्या व्यक्तीचा स्वतःवरती विश्वास नसतो, अभ्यास नसतो, प्रशासनाची त्याला काही जाणीव नसतं, अशा पद्धतीचे लोक असे बोलतात. त्यामुळे तुम्ही दुर्लक्ष करा. सांगितलं जातं काय असतं मित्रांनो, यशाचे धनी अनेक असतात, मात्र अपयश अनाथ असतं. मला बऱ्याचशे फोन यायचे, मला बऱ्याच मी गेल्यानंतर आम्ही 100 कोटी मिळवले, आम्ही न्याय आणलंय. मी सर्व प्राध्यापकांचं ए ग्रेड मिळवल्याबद्दल अभिनंदन करतो. हे त्यांच्या रात्रंदिवस एक मेहनतीचं फळ आहे. पण मात्र नंतर ज्या गोष्टी कळवल्या की 100 कोटी आणले, खेडकर इथे आहेत, कदाचित ते स्पष्ट बोलायला घाबरते. कारण काय असतं, समाज उगवत्या सूर्याला नमस्कार करतो, मावळत्या सूर्याला कोणी बघत नाही. आणि माणसाची प्रवृत्ती जी आहे प्रवाहासोबत जायची आहे, पण प्रवाह सुद्धा चांगल्या दिशेने सरळ दिशेने चालला की नाही हे बघावं. प्रवाह कशाचा आहे, नालाचा आहे की नदीचा आहे सुद्धा बघावं. गढूळ पाण्याच्या प्रवाहासोबत आपण जाऊ नये सुद्धा माझी एक आपल्याला सल्ला. त्या 100 कोटीचा कदाचित आज इथे राम शिंगारे नसतील, ज्यावेळी हा 100 कोटीचा प्रस्ताव आमच्याकडे UGC कडून माझ्याकडे पहिल्यांदाच पत्र आलं, मी यांना शेअर केलं. यांनी माझ्याकडनं डिटेल केले, घेतले. त्यांनी तत्कालीन प्रशासकांना फोन केला आणि सांगितले. त्यावेळी राम शिंगारेंची खिल्ली उडवण्यात आली की अशा प्रकारचे पैसे मिळत नसतात, हे सर्व प्रमाणपत्र येतच असतात, पत्र येतच असतात. आणि तो पंतप्रधानांचा एक कार्यक्रम असल्यामुळं सर्व देशामध्ये ज्यावेळी त्याची चर्चा झाली त्यावेळी आम्ही आमचे डोळे उघडले आणि खेडकरांकडनं प्रस्ताव मागितला की हे रुसा काय असतं, हे PM काय असतं, हे सुद्धा आम्ही जाणून घेतलं. आयडेंटिटी क्रिएट केली की आपल्याला पदाच्या मागे धावावं लागत नाही, पद आपल्या मागे येतात. नुकतंच राजस्थानच्या माझ्या कुलगुरुपदाबद्दल सांगण्यात आलं. चितोळीजींनी सांगितलं, किशोरजींनी, की मला ती जबाबदारी देण्यात आली. आदरणीय नानांचं थोडी संकल्पना वेगळी होती, मात्र त्या पद्धतीने स्वीकारणं मला थोडं अडचणीचं होतं. म्हणून आम्ही दुसऱ्या पद्धतीने ते स्वीकारलंय. त्याचे साक्षीदार किशोरजी आहेत. नुसतं साक्षीदारच नाही तर ते त्याचे शिल्पकार सुद्धा आहे. त्यामुळे पुढे जर कोणी काही इच्छुक असतील तर आपण किशोरजींचे संपर्क साधू शकता. तर विद्यापीठ चांगलं आहे, करपे सर विद्यापीठ खूप चांगलं आहे. पूर्ण राजस्थानमध्ये ज्युरिडिक्शन आहे, 596 कॉलेजेस आहेत, 35 मेडिकल आहेत, 8 डेंटल आहेत, 365 फार्मसी आहे, 190 नर्सिंग आहेत, OTPD आहे, पॅरामेडिकल्स आहेत, सिनेट नाही, अकॅडमिक काउन्सिल आणि मॅनेजमेंट काउन्सिल आहे पण नॉमिनेटेड आहे, राज्यपाल प्रतिनिधी आहेत. पण किशोरजी तुमच्यासारखे सुशिक्षित आणि संस्कृतीत आहेत. आरडाओरड करणारे किंवा विद्यापीठ म्हणजे माझी मालमत्ता आहे, मी करेल तेच झालं पाहिजे अशा विचारसरणीचे नाही आहे. त्यांना विद्यापीठ कायदा समजतो, त्यांना विद्यापीठ काय हे समजतं. त्यामुळे डोक्याला शांतता आहे, चांगली डेव्हलपमेंट आहे. आणि गेल्या 2-3 महिन्यामध्ये कदाचित माझ्या तब्येतीवरून तुम्हाला कळलं असेल की विद्यापीठ चांगल्या तऱ्हेने सुरू आहे.
विद्यापीठात संस्था असतात, त्याचं काही संस्था होऊ नये मी आधी सांगायचो. अशाच पद्धतीने चाललं पाहिजे. आणि आज वायकरांचं जे सेवापूर्ती आहे, वायकरांच्या या सेवापूर्तीमुळे विद्यापीठातच नव्हे तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा एक खूप मोठी पोकळी निर्माण झाली. आज जे हे एज्युकेशनचं कमर्शियलायझेशन सुरू आहे, त्याच्यामध्ये वायकरांसारखे खूप कमी असे प्राध्यापक आहेत जे आर फुल्ली डेडिकेटेड अँड डिवोटेड, आणि त्या पद्धतीने ते न्याय देत आहेत. नुसतं आपलं कायद्याच्या चौकटीमध्ये राहून किंवा प्रशासनामध्ये राहून परीक्षा घेणे, शिकवणे अशा पद्धतीचं न करता विद्यार्थी हे सर्वांगीण दृष्टीने कसा डेव्हलप होईल, त्याची सर्वांगीण प्रगती कशी होईल, त्याचं संशोधनामध्ये सुद्धा त्यांचा खूप चांगला एक हँड आहे. ऍक्च्युली वायकरांसारखे जे प्राध्यापक असतात ते तसं एक कुलगुरू मटेरियल असं म्हणता येईल, पण दुर्दैवानं ते पोस्ट त्यांना मिळाली नाही. कदाचित एफर्ट्स कमी पडले असतील, पण सोर्स आहे तुमच्याकडे, अजूनही प्रयत्न करायला हरकत नाही आहे. त्यामुळं असे व्यक्ती प्रशासनामध्ये यावेत. प्रशासन जर शक्य नसेल तर निश्चितच ते संशोधनामध्ये आपलं पूर्ण उरलेलं आयुष्य, कारण सेवानिवृत्ती म्हणजे काही एंड नसतो करिअरचा. आय थिंक इट्स द बिगिनिंग ऑफ सेकंड डे. वायकर सरांचं आता आपण सगळं कौतुक ऐकतोय, त्यांच्यावर स्तुती सुमन उधळतोय, पण प्रोफेसर म्हणून त्यांनी एक वसाय देऊन जीवनाला सुरुवात केली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये मला त्यांच्यासोबत काम करण्याचा सहवास मला लाभला. आणि त्यांना प्रोफेसर म्हणजे मी तर त्यांना शास्त्रज्ञ म्हणतो. त्यांच्या कामाच्या, त्यांच्या मानपत्रातला आपण उल्लेख ऐकला की म्हणजे विद्यापीठामध्ये काम करणं, ज्ञानदान करणं, पण त्यामध्ये वेगळा विषय आणि त्याच्यातलं संशोधन त्यांनी जे केलं ते मधमाशांच्या वरचा अभ्यास. आणि आपल्याकडे असलेलं ज्ञान आपण शास्त्रज्ञ म्हणून काम करताना त्या ज्ञानाचा उपयोग समाजातल्या शेवटच्या घटकाला कसा करता येईल याची एक मोठी संधी असते. आणि ती संधी वायकर सरांनी घेतली आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाचं उत्पन्न वाढवण्यासाठी मधमाशा कशा पूरक आहेत आणि त्यांना तिथे कसं जोडता येईल हे खरं म्हणजे खूप जिकरीचं काम. पण त्या शेतकऱ्याला जाऊन सांगावं लागतं, त्याला त्याच्यातलं प्रशिक्षण द्यावं लागतं. याच्यावर संशोधन सरांनी केलं. आणि अभिमानाने सांगावं असं वाटतं की इंदोरच्या ठिकाणी एक मोठी माननीय पंतप्रधानांच्या समोर झालेली एक परिषद, त्याच्यामध्ये सरांना त्याचं प्रेझेंटेशन करता आलेलं आहे. आणि त्या प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी जो विषय मांडला त्याचा जो त्यांनी प्रोजेक्ट घेतला, त्या प्रोजेक्ट मधून त्यांनी गाव खेड्यांमध्ये जाऊन, शेतांमध्ये जाऊन मधमाशांच्या पेट्या द्यायच्या, त्याच्याबद्दलची माहिती शेतकऱ्यांना सांगायची. मग ते कापूस असेल, ते सोयाबीन असेल, ती मोसंबी असेल, की तुझ्या उत्पन्नामध्ये 30 ते 40% उत्पन्न कसं वाढू शकतं हे अतिशय सहज सोप्या पद्धतीने अनेक वर्ष सर सांगत राहिले. आणि समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचा जो प्रयत्न सरांनी केलाय तो खरोखर अभिनंदनीय आहे, कौतुकास्पद आहे. सरांचा पिंड खरोखर म्हणजे अतिशय प्रांजळ आणि निर्मळ व्यक्तिमत्व. आपलं ज्ञानदान करावं, आपलं शिकवावं, कुठल्या राजकारणात लक्ष देऊ नये, कुठे इकडे तिकडे करू नये, असा सरांच्या स्वभावाचा सगळा एकूण खाके आहे. आणि माननीय कुलगुरू येवले सरांच्या नेतृत्वात विद्यापीठ सुरू झालं. माननीय कुमार नांगट सर विभागीय आयुक्त राहिलेले. तर असा आपला अभ्यास, आपलं शिकवणं, आपलं ज्ञानदान, आपले विद्यार्थी आणि या कोशात राहणारे सर. आणि मी म्हणालो तसं येवले सर या विद्यापीठाला आपल्याला लाभले. खरोखर येवले सरांचं कौतुक करावं तिथे की माझे पण गुरुवर्य आहे की उत्तम प्रशासक कसा असावा
पारदर्शक कारभार कसा करावा हे जर शिकायचं असेल तर गुरु करावं ते आपल्या येवले सरांना. आणि या कार्यकर्तृत्वावर, त्यांच्या सगळ्या कार्यपद्धतीवर ते सेवानिवृत्त झाल्यानंतरही पुन्हा त्यांना जयपूर विद्यापीठामध्ये आग्रहाने काम करायला लावण्यात आलं. हे पण त्यांच्या क्षमतेचा, त्यांच्या कर्तृत्वाचा हे गौरव आहे. आणि जयपूर विद्यापीठामध्ये त्यांनी गेल्यानंतर अनेक असे आमूलाग्र बदल केले. तर असे कुलगुरू येवले सर तिथे असताना त्यांनी त्यांच्या सहकार्यांशी चर्चा केली, सल्ला घेतला आणि वाईकर सरांना अधिष्ठाता करावं की नाही. अनेकांची मत आली की नाही ते जरा अकॅडमिक आहे, प्रशासनाचा अनुभव नाही, त्यांना जरा इकडचं तिकडे करता येत नाही. आणि अशा साक्षांग भूमिकेत जबाबदारी त्यांना दिली. आणि खरोखरच सुरुवातीचे काही दिवस कुलगुरू सर नाराज व्हायला लागले, कारण त्यांचं काही रिपोर्ट नाही, काही कामाचं काही लक्षात येत नाही. थोड्याशा जरा तक्रारी व्हायला लागल्या, कारण सरांचा स्वभाव होता की जे काही करू ते दाखवण्यासाठी पुढे पुढे करायचं नाही, मरमर करायची नाही, पुढे जाऊन त्याचा मार्केटिंग करायचं नाही. पण आपल्याला दिलेलं काम आहे ते शांत सांगायचं, अवसरने केलंय हे दाखवा. तुमची इंग्रजी चांगली, तुमचा अभ्यास चांगला, कायद्याचं ज्ञान चांगलं आहे. म्हणजे आपल्या विद्यापीठामध्ये ऑर्डिनन्स करणं अनेक वर्षांपासूनची ही प्रक्रिया बाकी होती, पण अतिशय उत्तम असे ऑर्डिनन्स सरांनी केलेले आहेत. त्याच्याबद्दल सर एक जोरदार टाळ्या वाजून आम्ही तुमचं स्वागत हे सरांनी केले. आणि मग काही काळ गेल्यानंतर सरांना, एवढे सरांना लक्षात आलं की अरे जर खरं काम, खरं पेपर वर्क, अकॅडमिक वर्क, प्रशासकीय ज्ञान असतं, कायद्याचं ज्ञान घेऊन जर काही निर्मितीचं काम करत असतील तर ते वायकर सर आहे. आणि सरांनी आपल्याला पूर्णपणे झोकून देऊन त्या कामामध्ये राहिले. म्हणजे सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर मैंने जो एक कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता हूं, असं सरांचं की ज्यांनी बसायला मदत केली, वाईट स्वभाव सरांचा, ज्यांनी त्यांना तिथे नेण्यासाठी जरा धडपड केली, त्यांचं पण काम ऐकायचं नाही सर. अहो सर जरा त्या कॉलेजचे जरा अफिलिएशनचं गडबड आहे, जरा थोड्याशा 4 गोष्टी ऍडजस्ट करून घ्या सर, जर पीएचडीची जरा अडचण आहे करून घ्या, अशा अनेक जण सांगायचे. पण सरांनी कुणाचंही कधीही ऐकलं नाही. खरोखर म्हणजे ही प्रथाच चुकीची आहे की आपण कोणीतरी म्हणलं की नाही मी तुमचं काम केलंय ना, आता तुम्ही माझे वाईट कामाचार करा, हे असं कधीही कुठे घडायला नको. आपण ज्या वेळेला एका मोठ्या पदावर बसतो, त्या पदावर बसल्यानंतर तिथे मी गटाचा, जातीचा, मी याचा, मी त्याचा, याच्या पलीकडे जाऊन काम केलं पाहिजे. म्हणजे खाली असतानाही केलंच पाहिजे, पण पदावर बसल्यानंतर नक्कीच आपण एक न्याय देणारे, त्या जबाबदारीला पूर्ण न्याय देऊन काम करणं हा आपला स्वभाव असला पाहिजे. तो शिकला पाहिजे तो वायकर सरांकडून, की त्यांनी अधिष्ठाता म्हणून काम करताना मी पाहिलं की कोणाशीही अनेकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला, अनेक चुकीचे कामं करण्यासाठीच दडपण आलं, अनेकांनी कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्याकडे खरोखर म्हणजे 2 गोष्टी होत्या, एक डंक मारणारी मधुमाशी पण होती आणि तिचा मध पण होता. पण त्यांनी ती डंक मारणारी मधुमाशी कधीच वापरली नाही, वापरला तो मध. आणि म्हणून आज तुम्ही सगळेजण ज्या प्रेमाने, ज्या आत्मीयतेने त्यांच्या या स्नेहसंमेलनाला उपस्थित आहात, ते सरांच्या या स्वभावाचं द्योतक आहे. आता खरं म्हणजे जेवढे झालेले कार्यक्रम कमीत कमी बोलणं हेच आम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळं काही फार मोठं बाकी नाही. या ठिकाणी मी का आलो तर 3 शब्द सांगतो. एक वायकर सरांचं पूर्ण करण्यासाठी, दुसरं त्यांनी अत्यंत सन्मानपूर्वक सेवापूर्ती केलेली आहे. ते सेवा झाल्यासाठी शब्द असतात नाही. तुम्ही या ठिकाणी आतापर्यंत विद्यापीठामध्ये जी सेवा केली ती पूर्ती झालेली आहे.
आता आपण मुक्त झालेलेच नाही. आता तुमचं सामाजिक कार्यामध्ये सहभाग जास्त वाढणार. तेव्हा पूर्वीच्या पेक्षा तुमची जबाबदारी जास्त आहे. तुमचं क्षेत्र देखील फार व्यापक. आता मुलीच काय केलेलं नाही. अशा प्रकारचं तुमचं आता कार्यक्षेत्र आहे, त्यामुळे तुम्ही सेवा झालेली नाही. त्यामुळे आपले अभिनंदन करण्यासाठी मिळालेलं आहे. आणि आता सांगितलं व्यवस्थापनाची सरांचं आरोग्य किती उत्तम आहे. रिटायर झाले असताना कोणीच म्हणणार नाही. ते जास्तीत जास्त 40 वर्षाचे आपले युवक आहेत. सदा हरी सदा बहार असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळं जीवनात त्यांचे मध्यंतर आहे. 50 वर्ष जगायचे. जपानमध्ये लोक 110 वर्षापर्यंत सहज जातात. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी मिळाले. वायकर सरांच्या सुरुवातीला जे माझे संबंध निर्माण झाले ते या ठिकाणी मी भाग घेतो. 2015च्या दरम्यान त्यांनी महत्वाचे संशोधन केलं आणि त्या संशोधनाबरोबर त्याचा प्रचार प्रसार विस्तार करण्यासाठी सकाळ वृत्तपत्रामध्ये 56 लेखांची त्यांनी मालिका प्रस्तुत केली. आणि कृषी क्षेत्रामधला जर असल्यामुळे महत्वाचे महत्व काय त्याची मला सांगू शकतो. आणि हे अत्यंत मानवजातीच्या कल्याणासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी केलेले काम आहे. खरोखरच कौतुकास्पद आहे, गौरवास्पद आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल माझं प्रेम केलं. माझ्या बाजूला ट्रेनिंग लावली होती नॅशनल मध्ये पुण्याला. आणि मग तरी आम्हाला ते शेतामध्ये ठरवलं काही जमाना केलं. पण सरांना बोलवलं स्वतः बसणं आले. आम्हाला सगळं मार्गदर्शन याच्याकडून त्यांची जी काही शेतकऱ्याप्रती निसर्गाप्रती जी बांधिलकी आहे ती अधोरेखित आहे. आणि त्याबद्दल खरोखरच त्यांचे मनपूर्वक आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांच्या सेवा कालावधीमध्ये त्यांनी 2 ठिकाणी सेवा बजावली आणि ते खऱ्या अर्थानंच अत्युत्कृष्ट अशी सेवा होती. त्याच्याबद्दल तुम्हाला शंका घ्यायचं कारण नाही. विशेष म्हणजे तुमच्या विद्यापीठामध्ये जर काही नवीन करायचं असेल किंवा जर काही वाईट झालं असेल तर खरं आहे संरक्षण आहे. हे काम करण्याची जबाबदारी तुमची. तुम्हाला वाटतं सगळ्या ठिकाणी ते स्टँडिंग इन्फॉर्मेशन होतं चांगल्या कामाची अशी वाईट कामाची. आणि त्यामुळं या बाबतीमध्ये त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते सर्वांना प्रशंसनीय आहे आपल्या सर्वांसाठी. आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी आता सांगितलं की त्यांनी आयुष्यभर अत्यंत प्रामाणिकपणे सचोटीनं शिस्तबद्ध पद्धतीनं नियोजन पद्धतीनं आपल्या वरिष्ठांचे आदेश कायद्याच्या हद्दीपर्यंतच त्याचं पालन करून आपलं जे काही कर्तव्य आहे ते अत्यंत चोखपणे बजावले. आता सध्याची परिस्थिती घेऊन राष्ट्रवादी साहेब साधूपासून नेहमी की पुढाऱ्यांनी नाही म्हणायला शिकावं, अधिकाऱ्यांनी पुढे म्हणायला. आता मला वाटतं मागच्या 5-6 वर्षात मान्यवर बंधूंनो भगिनींनो, सर्वप्रथम मी आदरणीय भालचंद्र वायकर सरांना सेकंड इनिंग करता मनापासून शुभेच्छा देतो. सर, आपली पहिली इनिंग अतिशय सक्सेसफुल झाली. आपण त्या इनिंग मध्ये नाबाद राहिला आणि परत जीवनाची दुसरी इनिंग सुरू करत असताना एक वैभवशाली कुटुंबाचे आपण प्रमुख आहात. शिक्षण क्षेत्रात तर मला वाटतं एक ताकदीचं व्यक्तिमत्व ज्यांनी या ठिकाणी विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन या सर्व विषयामध्ये एक अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आज मराठवाडा विद्यापीठ म्हटलं की सर्वांचं लक्ष आपल्या विद्यापीठाकडे असतं आणि मला वाटतं तुम्ही देशाची भावी पिढी, तुम्ही ते प्रोफेशन म्हणून त्याच्याकडे बघितलं नाही, परंतु देशाची भावी पिढी आपल्या ज्ञानाचा फायदा या संपूर्ण विद्यार्थ्याच्या माध्यमातून मराठवाड्याला, महाराष्ट्राला, देशाला देण्याचा प्रयत्न केला. म्हणून हा समाज आपल्याला कधीही विसरू शकत नाही. आज 35-36 वर्ष असलेली आपली ही सेवा मात्र विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या
उच्च पदावर काम करत असताना 18 समित्यांचे आपण अध्यक्ष होतो. इट्स नॉट अ जोक सर. म्हणजे खरंच आज या ठिकाणी सरांच्या बाबतीत बोलत असताना शब्द सुद्धा कमी आहेत. माझ्यासारखं एक सामान्य कुटुंबातला एक विद्यार्थी, जो मराठवाडा विद्यापीठाचा विद्यार्थी होता, ज्यांनी आता ती जेव्हा आपण हे बघत होतो चित्रफित, सरांचं जर जीवन बघितलं, सामान्य कुटुंब आणि सामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व आज इतक्या मोठ्या उंच शिखरावर आज उंच भरारी घेतो. खऱ्या अर्थाने फक्त आम्हाला सुद्धा सर्वांना अभिमान वाटावा अशी ही गोष्ट या ठिकाणी सरपली आहे. त्यांच्या पत्नी सुद्धा महापौर होत्या. सर, जोपर्यंत यांचं पाठबळ मिळत नाही तोपर्यंत माणूस यशस्वीच होऊ शकत नाही, हा माझा अनुभव आहे. हा भाग थोडाच माझ्या आणि त्या महापौर होत्या. पत्रकारांनी विचारलं, तुमचं मार्गदर्शक घरातच आहे, मग तुम्हाला बाहेर मार्गदर्शन घेण्याची गरज नाही, परंतु हेही सांगतात तुमच्यापेक्षा त्यांनी जास्त चांगलं काम केलं. सर निश्चितच आपल्याला प्रेम करणार आहे. ते सभागृह जर बघितलं तर मला वाटतं अतिशय लोकप्रिय असं व्यक्तिमत्व आपण आहात. भीती पण वाटायला लागली की निवृत्तीनंतर राजकारणात येतात काय. आम्ही शोधत असतो तर अशा लोकांची गरज पण असते. शितोळेजी कदाचित हा नियम आपल्याला लागू असताना 35 वर्षाच्या नंतर निवृत्तीचा आपण जपला असतो. विरोधाचा मार्ग जर सोडला तर निश्चितपणे सेवा करताना माणसं जोडण्याचं काम ज्यांनी केलं असे भालचंद्र वायकर यांच्यावर प्रेम करणारे सभागृहात गुरुवर्य RS सोंगे सर, माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर राजेश करते सर, राम चव्हाण सरांनी सांगताना माझ्या बाबतीत सांगितलं, प्रत्येकाच्या बाबतीत सांगितलं, माझ्या बाबतीत सांगितलं कडक आणि बेधडक. सर मी कडक तर अजिबात नाही, कारण एक 5-6 दिवसापूर्वी दिव्य मराठीमध्ये एक माझी मुलाखत छापून आली. त्यात म्हटलं होतं की गोडेने हे गोड बोले. परंतु सर निश्चितपणे तर जे गोड बोलून जिंकता येतं, मला वाटतं त्याला शिस्त किंवा कडकपणाने सुद्धा ते टार्गेट अचीव करता येत नाही. जर जिंकायचं असेल तर निश्चितच एक विनम्रता पाहिजे. माणसाच्या जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फाचा खडा पाहिजे. तेच तत्वज्ञान मी अशा व्यक्तींपासून शिकलो. तर म्हणजे हे माझे आदर्श आहेत. मी जेव्हा एवढे सरांना सांगेल, सर मला या ठिकाणी याच्याकरता बोलवलं की तुमच्या या सभागृहातले विद्यापीठातले अर्धे लोक माझ्या कॉलनीत राहतात. नेहमी सरांच्या बाबतीत जे सांगतात की सरांचा स्वभाव आणि सर म्हणजे एक आदर्श उदाहरण, कधी कोणाशी कॉन्ट्रावर्सी नाही. जीवनात अजात शत्रू असलेल्या व्यक्तिमत्व, कोणाशी त्यांचा आजपर्यंत सराशी पटलं नाही असं एकही व्यक्ती नाही. म्हणून सर मला वाटतं या छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षण क्षेत्रामध्ये आजचा क्षण सुवर्ण अक्षराने लिहावा असा आजचा क्षण आहे. करणार व्यक्ती त्यांना सापडला नाही. मला याचे 7 अवॉर्ड मिळाले, त्याच्यापैकी मला 3 अवॉर्डचा मला आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो. नोबेल लॉरिएट श्रीमान कैलासजी सत्यार्थी यांच्या हस्ते एक मिळालं. त्यानंतर अवेअरनेस बद्दल पद्मश्री प्रतापराव पवार यांच्या हस्ते एक मिळालं आणि UGCचे माजी चेअरमन प्रोफेसर अरुण निगवेकर यांच्या हस्ते मिळालं. त्यानंतर याच कामाची दखल घेऊन महाराष्ट्र स्टेट खादी आणि विलेज इंडस्ट्री बोर्ड याच्यावरती सुद्धा सभासद म्हणून माझी नेमणूक झाली. अनेक येवले सरांच्या कारण याचीच दखल घेऊन शितोळे सर त्यावेळेस राज्यपाल नियुक्त सदस्य होते. या सर्व कामाची दखल घेऊन वरिष्ठांशी चर्चा करून मला काही काळासाठी प्रभारी अधिष्ठाता म्हणून नेमणूक केली. त्या ठिकाणी उत्कृष्ट काम केलं. त्यानंतर येवले सर या विद्यापीठाचे कुलगुरू झाले आणि येवले सरांनी मला या ठिकाणी अधिष्ठाता विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा याचं सिलेक्शन करून त्या ठिकाणी अधिष्ठाता म्हणून काम करण्याची संधी दिली. सरांनी एवढी प्रचंड संधी माझ्या आयुष्यात कुणी देणार नाही आणि दिली नाही.
सरांनी इतकी संधी, इतकी काम करण्याची संधी मला दिली की प्रचंड. किती एखाद्याला द्यावं आणि किती एखाद्या आपल्या सहकार्यावरती प्रेम करावं ते येवले सरांकडून शिकावं. येवले सरांनी मला स्टॅट्युटरी कमिटीवरती 20 कमिटी त्या ठिकाणी दिल्या. स्टॅट्युटरी ऑथॉरिटी 12, युनिव्हर्सिटीच्या 97 कमिट्या आणि अनेक ठिकाणी मला काम करण्याची संधी सरांनी दिली. महाराष्ट्र स्टेट क्वालिटी अशुरन्स सेल असो, अनेक उच्चतम ठिकाणी सरांनी काम करण्याच्या संधी दिली. आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक कमिट्यांमध्ये मी विद्यापीठाच्या काम केलं आणि लोकांसाठी, समाजासाठी काम केलं. खरंच त्याचं रिटर्न, जरी मी निष्कलंक राहिलो असलो तरी त्याचं रिटर्न मला भगवानांनी दिलं. कारण माझी एक उत्कृष्ट फॅमिली, माझं एक मुलगी MBS आहे, अगदी संसार खूप सुखाचा आहे. माझे जावाई डायरेक्टर इंटरनॅशनल कॅग म्हटले की लोकांना धडकी भरते, त्याचे ते डायरेक्टर आहेत इंटरनॅशनल रिलेशन, हे त्यांच्याकडे आता खाता आहे. तर एका साधारण प्राध्यापकाला एवढे मोठे जावाई मिळणं, कारण असे जावाई फक्त खासदार, मिनिस्टर यांनाच मिळतात. तर सर्वांच्या आशीर्वादाने मला ही संधी, मला एवढे चांगले जावाई मिळाले. त्याच्यानंतर माझा मुलगा अगदी स्वतःच्या हिमतीवर एक चांगला बिझनेस करतोय आणि या सर्व कामासाठी माझी पत्नी यांनी खूप समर्थपणे साथ दिली. आपल्या सर्वांचं प्रेम या ठिकाणी श्रीराम कुलकर्णी सुद्धा आवर्जून या ठिकाणी, त्यांना फक्त फोन केला माहीत झालं ते आवर्जून या ठिकाणी आहेत आणि आपण सुद्धा आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. मी सर्वांचं आभार मानतो. आणि 9 COP कोरचा मी कन्व्हेनर होतो. म्हणजे उत्कृष्ट प्रकारचं काम करण्याची संधी त्या महाविद्यालयाने दिली. त्या महाविद्यालयाने उत्कृष्ट प्रकारचे संस्कार दिले, कारण ते महाविद्यालय सुरू केलं होतं. ते शिक्षण महर्षी कैलासवासी एना चव्हाण, अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. त्याचबरोबर त्यावेळेचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, त्यांनी जे आमच्यावर संस्कार केले ते आम्हाला कुठलंच चुकीचं काम करण्यास अलाऊ करत नाही. आणि त्यामुळं आयुष्यामध्ये कधीही चुकीचं काम केलं नाही आणि कुणाचं चुकीचं काम ऐकलं नाही, हा माझा स्वभाव त्यामुळे राहिला. आणि त्याचा आयुष्यामध्ये खूप मोठा फायदाही झाला, थोडाफार तोटा झाला असेल काही हरकत नाही, पण फायदा आणि नाव त्यामुळे टिकून राहिलं आणि निष्कलंक या नोकरीमधून मला सेवामुक्त होता आलं. मी त्या महाविद्यालयाने जी संधी दिली त्या संधीचं मी सोनं केलं. कारण त्या महाविद्यालयाच्या विकासामध्ये माझा चांगल्यापैकी सहवास होता आणि सहभाग मला नोंदवता आला. एक उत्कृष्ट संस्थेमध्ये सेवा करता आली, त्याचा मला आजही आनंद आहे. कारण सर्व्हिसला लागताना 1 रुपया सुद्धा न घेणारी संस्था, सर्व्हिसला असताना सांगणारी संस्था की फक्त तुम्ही शिकवा, तुम्ही आम्हाला नमस्कार सुद्धा करू नका. आणि त्यामुळे राष्ट्रीय महाविद्यालयामध्ये सर आज अनेक महाविद्यालयामध्ये पिरियड कुठं चालतात माहित नाही. राष्ट्रीय महाविद्यालयामध्ये आजही जा, रविवारच्या दिवशी मला क्लास घ्यायचा आहे त्यासाठी क्लास प्राचार्यांकडे जातात की आम्हाला क्लास उपलब्ध. इतकी विद्यार्थी संख्या, इतका ओघ त्या महाविद्यालयामध्ये असतो आणि त्या महाविद्यालयामध्ये शिकवण्याची संधी आणि त्या महाविद्यालयाचा प्रोग्रेस करण्याची संधी मला मिळाली. अशा अनेक बाबी मला त्या महाविद्यालयाबद्दल सांगता येतील. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 22/7/2008 ला रीडर म्हणून जॉईन झालो. कॉलेज आणि विद्यापीठ इथलं वातावरण फार वेगळं असतं आणि हेच लक्षात घेऊन थोडस नीट अभ्यास करून, कारण अभ्यास तुम्ही जर चांगला नाही केला आणि लगेच कामाला सुरुवात केली तर धोका नक्की. आणि मला तो जीवनात धोका पत्करायचा नव्हता आणि जर यशस्वी व्हायचं आहे तर तुम्ही पॉज करून नीट अभ्यास करून, नीट तयारी करून, नीट तुमचे ध्येय निश्चित करून तरच तुम्ही पुढे जा. आणि ते मी केलं. आणि म्हणून मी विद्यापीठात आल्यानंतर काही गोष्टी ठरवून केल्या, काही चांगल्या सवयी मी लावून घेतल्या आणि म्हणूनच निष्कलंक मी राहू शकलो. आणि येवले सरांच्या तालमीत तयार होण्याची संधी
शितोळे सरांमार्फत मला मिळाली, अन्यथा मिळाली नसती. कारण येवले सरांबरोबर काम करणं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणं आणि त्याच्यात यशस्वी होणं इतकं सोपं काम नाही. कारण ते ऍडमिनिस्ट्रेशनचं फार मोठं विद्यापीठ आहे. तुम्हाला कारण त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये बोलण्यात मी जास्त वेळ थांबणार नाही. कारण अनेक औरंगाबादच्या लोकांना येवले सरांचं भाषण ऐकायचं असतं. कारण ते इतकं उत्कृष्ट बोलतात आणि त्यांच्यामध्ये उत्कृष्ट असं ऍडमिनिस्ट्रेटर आहे. आणि म्हणून मी थोडं बोलून संपवतो. मी प्रामाणिक त्यावेळेस ठरवलं की या विद्यापीठामध्ये प्रामाणिकपणे प्रचंड मेहनत घ्यायची. आज मी अत्यंत भावुक मनाने आपल्या समोर उभा आहे. सेवाकृतीच्या या टप्प्यावर माझा गौरव होत आहे. हे माझ्या आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. मी सेवेतून 31 मे रोजी शासनाच्या नियमानुसार सेवामुक्त झालो. एकूण 36 वर्ष सेवा झाली आणि 60 वर्षाच्या या वयाच्या टप्प्यावर मागे वळून पाहतो. माझ्याच एकूण प्रवासाचे आकलन व विश्लेषण करतो. त्यावेळेस लक्षात येतं आई वडिलांचा आशीर्वाद, संस्कार, भावंडांचा जिव्हाळा, बहिणीची माया, प्रेम, पत्नीची उत्कृष्ट साथ, एकूणच कुटुंबाचा प्रेमळ असा सपोर्ट, हे जर असेल तर आपल्याला एक संपादन करता येतं आणि ते शक्य होतं. माझ्या सर्व वाटचालीबद्दल बरंच काही बोललं गेलं. कारण ज्यावेळेस हा सेवेचा काळ सुरू होता, शिक्षणापासून सर्व माहिती सांगितली गेली. मला फक्त 5 मिनिटं बोलायला वेळ दिली. मी राष्ट्रीय महाविद्यालयात प्रथम सेवेची सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर संस्था आपली होती. जाधव सर त्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि इतर सहकारी आहेत. तर त्या महाविद्यालयासाठी अगदी झोकून देऊन काम केलं. कारण कुठेही काम करताना प्रामाणिकपणा हा मी कधीच सोडला नाही. राष्ट्रीय महाविद्यालयामध्ये एकूण 19 वर्ष सर्व्हिस केली आणि रोज येताना मी ठरवून काम करत होतो. त्या महाविद्यालयामध्ये विभाग प्रमुख होतो. त्या ठिकाणी MSc झुलॉजी सुरू केलं, MSc रिसर्च सेंटर सुरू केलं. त्या महाविद्यालयाच्या प्रोग्रेस साठी बायोटेक्नॉलॉजी सारखा कोर्स सुरू केला. त्यासाठी कॉलेज कडून ग्रँट नाही घेतली तर UGC कडे प्रपोजल पाठवून ग्रँट्स उपलब्ध केल्या. त्यानंतर प्राचार्यांचा आदेश आला की आपल्याला एक सुंदर रिसर्च लॅब असली पाहिजे. मी इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट परत UGC कडे सादर केला. त्याची ग्रँट आली आणि इनोव्हेटिव्ह प्रोजेक्टचा सुद्धा कोऑर्डिनेटर म्हणून राहण्याची संधी आली. एक उत्कृष्ट प्रकारची लॅब, संशोधन लॅब त्या ठिकाणी उभा करता आली आणि वरिष्ठांच्या आदेशाने आणि परत त्या ठिकाणी मायक्रोबायोलॉजी हा आमचे कैलासवासी एना चव्हाण यांची खूप इच्छा होती. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांची सुद्धा इच्छा होती. त्यानुसार त्या ठिकाणी मायक्रोबायोलॉजी सुरू करण्यात आलं आणि त्या मायक्रोबायोलॉजीचे सुद्धा मी विभाग प्रमुख. तीन मेहनत घ्यायची. विद्यापीठाच्या विकासामध्ये आपण सहभाग नोंदवायचा. सदैव चांगल्या कामात सातत्याने काम करायचं, मनापासून काम करायचं आणि कामाचा आनंद घ्यायचा. आणि सातत्याने काम करत गेल्यामुळे, कामाचा आनंद घेतल्यामुळे माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. विद्यार्थी ही सामाजिक बांधिलकी ही जपली पाहिजे. त्याचं भान राखून मी मधमाशा पालन हा प्रोजेक्ट या जो औरंगाबाद मध्ये राबवला त्याचं देशभर कौतुक होत आहे. मी वरिष्ठांच्या आदेशाचे, कायद्यातील तरतुदीचं तंतोतंत पालन करून मी आदेश मानले. दररोज येताना एक नाविन्यपूर्ण काम काय करायचं याचं प्लॅनिंग मी करत होतो. मी कधीही दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप केला नाही आणि करायचा नाही हे ठरवून होतो.
आणि म्हणून वरिष्ठांनी दिलेलं काम, नेमून दिलेलं काम अगदी वेळेत आणि तंतोतंत विश्वासानं करण्याचं ध्येय हे माझं होतं. आणि म्हणून मी सातत्याने आपल्या विद्यापीठाचा विकास व्हावा, प्रगती व्हावी यासाठी माझ्या स्वतःच्या हितापेक्षा संस्थेच्या, विद्यापीठाच्या हिताचा जास्त विचार केला. आणि आपल्या वरिष्ठांची, कारण सरांनी सांगितलं की 18 कमिट्या, सरांनी मला 97 कमिट्या 4 वर्षात विद्यापीठाच्या 97 कमिट्या सरांनी दिल्या. आणि म्हणून मी काम करताना कुठली चूक होऊ दिली नाही. आणि तो एक माझा खूप चांगला सांगण्याची संधी आहे. मी या सामाजिक बांधिलकी राखून मधमाशा पालन, अगदी 3 मिनिटात सांगेन, मधमाशा पालन याच्यावर उत्कृष्ट काम केलं. कारण लोकांची सेवा करावी ही माझं मनापासून ठरवलेलं होतं. 300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना, इतर ठोंबरे सर आहेत, खरं तर त्यांना बोलायची संधी आणि त्यांच्याशिवाय हे काम कंप्लीट होऊ शकत नव्हतं. परंतु काम, वेळ आणि याच्या बंधनामुळे सरांनी इतका प्रचंड सपोर्ट केला. आम्ही पूर्ण, कारण औरंगाबाद मी ओळखत नव्हतो, सरांचा शब्द ऐकणारे आणि विश्वास ठेवणारे प्रचंड नागरिक या ठिकाणी होते. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही खेडोपाडी स्वतः फिरून या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये 300 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बॉक्सेस पुरवले, त्यांना ट्रेनिंग दिलं, त्यांच्या बांधावर जाऊन ट्रेनिंग दिलं. आणि अन्नधान्यामध्ये प्रचंड कसं उत्पादन वाढतं याची चित्रपतीमधून तुम्ही ती माहिती पाहिलेली आहे. मी त्याची पुस्तिका सुद्धा तयार केलेली आहे. त्या ठिकाणी 54 कार्यशाळेचं आयोजन केलं. 56, कारण मधमाशी आणि मानवजात याचं अतिशय रिलेशन आहे. आणि म्हणून तुम्ही आज ऐकता किंवा आइन्स्टाईनने हे राईटली सांगितलं आहे, जर या पृथ्वीवर मधमाशी कधी नाहीशी होईल, मनुष्य जात नाहीशी होईल, ज्या वेळेस या पृथ्वीवर मधमाशी नाहीशी होईल त्याच्यानंतर 4 वर्षांनी या पृथ्वीवर मानवजात नाहीशी होईल. कारण पॉलिनेशन जर झालं नाही, उत्कृष्ट अन्नधान्याची निर्मिती होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा मधमाशीचं संवर्धन व्हावं, कॉन्झर्वेशन व्हावं, शेतकऱ्यांमध्ये जाणीव व्हावी म्हणून त्या ठिकाणी 56 आर्टिकल्स आम्ही सकाळमध्ये लिहिले. योगेश सारंदर या ठिकाणी जे आर्टिकल लिहिण्यात, प्रसिद्ध करण्यात होते ते आज या ठिकाणी हजर आहेत. आम्ही अनेक पिकावरती ते संशोधन केलं. या कामाची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा अनेक, ज्यावेळेस आताच 27 एप्रिलला मी लखनौ या ठिकाणी कॉन्फरन्सला गेलो होतो, त्या लोकांनी सर्वे केला. त्या ठिकाणी बी मॅन म्हणून माझा त्या ठिकाणी फार मोठा सत्कार केला. सगळ्या मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.